आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आधीच मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही याचं वाईट वाटतं ग. आई, हे बघ, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. आणि आपल्याला कितीही वाटलं ना तरी त्या दोघींचं वागणं बदलणार नाहीये हे आपल्याला कळून चुकलंय की नाही. मग त्यांचा विचार का करायचा आपण? आणि हे आपल्यासाठी नवीन आहे का? हे बघ, त्यांना जसं वागायचंय ना तसं वागू दे, पण मी माझा चांगुलपणा सोडणार नाहीये. आणि त्यांनी अति जर केलं तर ते सहन सुद्धा करणार नाही. अगं पण तुला उशीर झाला तर? आई, नाही उशीर होणार. आणि झालं तर ना ट्रॅफिकमुळे उशीर होईल, त्यामुळेच मी लवकर निघत होते ना. पोहोचेन मी वेळेत, नको काळजी करू. मॉम, अगं शांत, किती फेऱ्या मारणार आहे? तुला बघून माझे पाय दुखतील आता. बस जरा एका जागी बस. पण तू तरी कशी काय एवढी शांत बसू शकतेस? ती बघ तिकडे, जरा 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 भांडी घासून मोकळी. आत्ता पटकन भांडी घासेल आणि इंटरव्ह्यूला निघून जाईल. कसं थांबवायचं या मुलीला आपण? अगं थांबणार नाही, जाऊ शकणार ती. कशी काय? आता जर ती तिथे पोहोचलीच नाही तर इंटरव्ह्यू कसा देईल? मोठी टीचर बनून मिरवते ना, घरात पण आपली शाळा घेते. काय झालं? काढलं ना शेवटी शाळेतून बाहेर. आता पण काही ही नोकरी तिला मिळणार नाहीये. ए बाई अंजली, अगं पण हिला नोकरीच नाही मिळाली, हिने पैसेच नाही कमवले, ते आपलं कर्ज कसं काय फेडेल? बाई, माझेच पैसे नको बुडायला. मग तुझे पैसे तर तिला द्यावेच लागतील ना. मग ते कसे जमवायचे हा तिचा पर्सनल मुद्दा आहे ना. त्याचा लोड आपण कशाला घ्यायचा? रिलॅक्स. आणि समजा अशी वेळ आलीच तर तिचा तो चोमडा भाऊ आहे ना वरून, तो करेल नोकरी आणि फेडेल तुझं कर्ज. आणि मॉम, या सई टीचरला ना एक चांगलाच धडा शिकवणार आहे मी आज. पण मग तीच म्हणते मी, काय करणार काय आहेस तू? पेशन्स. तुझ्याकडे ना मॉम पेशन्सच नाहीये. आज फक्त ही सई तिथे इंटरव्ह्यूला वेळेत पोहोचणार नाही, हे एवढं माझं चॅलेंज आहे. काय मायले की कसलं चॅलेंज देत आहे? अहो ते लग्नाची तयारी चालली आहे ना सगळी. तर म्हणजे लग्नाची तयारी करत होतो तर अंजली असं म्हणाली की मॉम तू बघच, मी इतकी सुंदर दिसेन की अख्ख्या मुंबईत दुसरी कुठली मुलगी अशी सुंदर दिसणार नाही, हे चॅलेंज आहे असं म्हणाली. एक्झॅक्टली. लग्न म्हणजे काही एका दिवसासाठी सुंदर दिसणं नसतं, तर ती आयुष्यभर निभावायची गोष्ट असते. निभवेल. नक्की हेच बोलत होतात ना, का काही वेगळं चाललं होतं? आता वेगळं काय बोलणार आम्ही? अहो लग्नाचे दिवस आलेत ना जवळ, लग्नाविषयीच बोलत होतो आम्ही. सई, अगं मी करते ना बाळा, तू जा, तुला उशीर होईल. आई, 5 मिनिटात आता माझी भांडी घासून होती. सईला इंटरव्ह्यूला जायचं होतं ना, मग अजूनही घरात कशी काय? आता आम्हाला काय माहिती, आपल्याला कुठे काय ती सांगून जाते. मग हा लेहंगा घालू का मी माझ्या लग्नात? अगो बाई किती छान आहे ग, कितीच आहे? लाखोंमध्ये आहे. अगं जहागीरदार. रिलॅक्स. ह्याच्याबरोबर ज्वेलरी वगैरे सगळं येते. हो का? म्हणजे त्याच्या सकट लाख का त्याच्या शिवाय लाख काय? सई, काय चाललंय तुझं? तुला इंटरव्ह्यूला जायचंय ना? का वेळ बदलली इंटरव्ह्यूची?
नाही मामा, तीच वेळ आहे इंटरव्ह्यूची. अगं मग भांडी काय घासत बसलीस तू? तेच तर ना, मगाचपासून सांगते मी घासते घासते, तर ऐकतच नाहीये. पण ही अचानक एवढी भांडी पडली कशी काय? सई, अगं तू काल रात्री घासली होतीस तर भांडी? अच्छा, आत्ता माझ्या लक्षात आलं. आता बघतो त्याच्याकडे. मधू नको, थांब. सकाळ सकाळी वाद नकोत बाबा. या बिचारीची काल नोकरी गेली. एखादी असती ना तर रडत बसली असती घरी. पण सई नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागली. याचं कौतुक नाहीच आहे या दोघींना. तुम्हाला आशीर्वाद द्यायचा नाही येत ना, नका देऊ. अरे पण जो पुढे जातोय ना त्याचे पाय तरी खेचू नका. मामा अरे थांब ना. हे बघ, अरे भांडी थोडीच राहिली आहेत, माझी इतक्यात घासून होती. हे बघ, आणि मला कामाची सवय, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. भांडी घासून झाली की नाही मी लगेच निघते. हेच 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 तुमचं जे वागणं आहे ना, याच्यामुळे फावतंय त्यांचं. या दोघींच्या चाचातून तुमची कधी मुक्तता होणार आहे तो पांडुरंगच जाणे. बघितलं, हे सगळं मुद्दाम चाललंय बरं का. म्हणजे आपल्याला इथं ऐकायला यावं म्हणून मुद्दाम मोठ्याने बोलतोय हा माणूस. काय मागच्या जन्मी पाप केलं होतं म्हणून हा नवरा झाला माझा, कोणाच ठाऊक. मॉम चिल, तू ना इग्नोर कर यांना. काय बडबड करायची ना कधी करू दे. आपण फक्त वेळ आली की ऍक्शन घ्यायची. म्हणजे काय करणार आहेस तू? जस्ट वेट अँड वॉच. अजून किती वेटायचं आणि वाचायचं? हो हो हो, नाही नाही, तुमची सगळी डॉक्युमेंट्स मिळाली आहेत. संध्याकाळपर्यंत पॉलिसी तयार होईल, मी पाठवतो तुमच्याकडे. हा ठीक आहे ठीक आहे, ओके. सई, अगं झालं का नाही तुझं? मामा आता भांडी घासून झाली आहेत, भांडी लावली की लगेच निघते मी. सई नको बाळा, तू जा. अगं किती उशीर करतेय, जा. 2 मिनिटाचं काम आहे, काय वेळ लागणार सई, नाहीये तू मला. आता बडबड करण्यात वेळ घालू मामा, नको. अरे, तू चल आधी निघ. हे तुझं हेल्मेट घे. हा, मी तुझी बॅग आणतो. अरे मी घेते ना पर्स. सई, अगं उशीर झालाय. हा, तुम्ही लोळत पडा बरं का. हा, घरातली सगळी कामं झालेली आहेत. सई, तू इथला विचार अजिबात करू नको.